सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी अशी खूप मोठी फौज उद्या मुंबईला रवाना होणार आहे। माझे विरोधकांना सांगणं आहे की ज्या माणसाने सांगितलं की मी परत येईल तो आज परत आलेला आहे। महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी लाडक्या बहिणींचा बाहू देवाभाऊ आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होताना दिसतायत। आज त्यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी निवड झाली। मला असं वाटतं की देवेंद्रजी हे या राज्यातले खऱ्या अर्थाने एक कर्तृत्ववान नेते आहेत आणि या राज्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी, राज्यातल्या बळीराजाच्या कल्याणासाठी, राज्यातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी, राज्यातल्या वंचित, उपेक्षित, आदिवासी, दलित घटकांच्या उद्धारासाठी, राज्यातल्या युवक महिलांच्या कल्याणासाठी काम करणारे नेते म्हणजे आदरणीय देवेंद्रजी। आणि आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये या तीनही घटक पक्षांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व हे देवेंद्रजींच्या रूपाने आज भारतीय जनता पार्टीने त्यांची या पक्षाच्या गटनेतेपदी निवड केली आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी शपथ घेतील। आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुढच्या 5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार या राज्यात सामान्य जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठी काम करणार। शपथविधी होणार आहे। पुण्यातील किती कार्यकर्त्यांना निमंत्रण आले? पुण्यातले सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी अशी खूप मोठी फौज उद्या मुंबईला रवाना होणार आहे आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे की उद्या देवेंद्रजी शपथ घेत असताना आम्हाला सगळ्यांना पाहायचंय। भारतीय जनता पार्टीचे आमचे आदरणीय नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांची आज विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमुखानं निवड झाली। निश्चित अर्थानं उद्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्याला मुख्यमंत्री दिसणार आहेत। या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांनी अनेक दिवा स्वप्न अशी पाहिली होती आणि त्या दिवा स्वप्नामध्ये या विधानसभा 2024 ला त्यांना नेस्त नाबूद करून टाकलं। महायुतीचं जे सरकार आहे या सरकारची कामगिरी, त्याचप्रमाणे नरेंद्रभाई मोदी असतील आणि या ठिकाणचे एकनाथ भाई असतील, त्याचप्रमाणे अजितदादा असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, या तिघांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये चांगलं योजना, जनसामान्यांच्या योजना आणून त्यांचं जीवन सुकर करण्याचं काम या माध्यमातून केलं आणि त्याच्या कामाची पावती म्हणून आज त्यांना हे महायुतीचं सरकार जनतेनं एक मतानं, एक मुखानं निवडून दिलेलं आहे। आणि म्हणून आज माझे विरोधकांना सांगणं आहे की ज्या माणसाने सांगितलं की मी परत येईल तो आज परत आलेला आहे आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न ही आदरणीय देवेंद्रजी पूर्ण करतील अशा प्रकारचा केवळ विश्वास नव्हे तर खात्री मला आहे। आणि मी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उद्या निश्चितच त्यांची निवड होईल, त्याच्यासाठी मी महानगराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो।